नमस्कार. रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझीच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. परवा काय झालं, मी संध्याकाळी असं वॉकला बाहेर पडलो होतो. इव्हिनिंग वॉक मी कधी कधी येतो मूड लागला तर असं इव्हिनिंग वॉकला बाहेर पडलो होतो. तर कट्ट्यावर आपले आजोबा बसले होते, आमचे नेहमीचे ओळखीचे गप्पा टप्पा झाल्या आणि मी निघालो आणि मागून असं एक मोठा हुंकार आला. म्हटलं झालं काय आजोबांना. मी परत मागे वळलो. आजोबांना म्हटलं काय झालं, व्हॉट इज युअर प्रॉब्लेम. हे इंग्लिशमध्ये नाही, काय झालं काय. एवढा हुंकार काय. ते म्हणाल काय सांगू प्रशांत तुला, मला 6 नातवंड आहेत. म्हटलं अरे वा चांगलं आहे की. अरे पण त्या 6पैकी 5 जणांनी लव्ह मॅरेज केलं आहे. म्हटलं मग काय प्रॉब्लेम काय तुमचा. नाही प्रॉब्लेम काय नाही रे, आता एक 6वा आहे. म्हटलं 6वा आहे ना तुम्हाला, मग प्रॉब्लेम त्याचं करा अरेंज. नाही रे त्याने पण लव्ह मॅरेज केलं आहे. म्हटलं चांगलं ना, सगळ्या नातवांची तुमची लग्न ठरली, काय वाईट काय आहे. ते म्हणे तसं नाही रे, हे लग्न जमवण्याचा एक आनंद वेगळा असतो प्रशांत. बघ आजपर्यंत मी जवळजवळ 136 लग्न जमवली आणि मग त्यात एक वेगळा आनंद, एक अशी माणसांची गप्पा मारायला मिळतात, कोण कसं आहे ते कळतं आपल्याला अरेंज मॅरेजमुळे. असं वेगवेगळे खूप वेळ काहीतरी बोलत होते. मला ते सगळं बोलताना मला असा प्रश्न असा पडला राहिला, हे लग्न तर करायलाच पाहिजे, मग ते अरेंज मॅरेज करावं की लव्ह मॅरेज करावं, हे चांगलं काय, असं एक मला प्रश्न त्यांच्याकडून घेऊन मी बाहेर पडलो. त्याचं अजून मला उत्तर मिळालं नाही आहे. पण तेच उत्तर द्यायला माझ्या एका मित्राला इथे बोलवलेलं आहे आणि माझ्या मैत्रिणीसुद्धा बोलवलेलं आहे. त्यांचं अरेंज मॅरेज आहे, तर त्यांचं काय म्हणणं आहे आपण ऐकून घेऊया. आपण त्यांचं आधी स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. काय तुझं नाव. गजेंद्र जोशी. गजेंद्र जोशी. तुझं. पूजा मराठे. ओके. तू काय करतो गजेंद्र. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. ओके. तू काय करतेस. मी कॉस्ट अकाउंटंट आहे, CWA. मी मक्स लाईनमध्ये काम करते. माझे 2 to 10 टायमिंग असतं. दुपारी 2 ते 10 रात्री 10. काय कुठे परदेशातलं उद्योग चाललेत वाटतं. मक्स मॉरिशस हँडल करते मी. ओके. म्हणजे कुठल्या देशांचं तुम्ही बघता का. वर्ल्ड वाईड आहे, पण मग मी मॉरिशस हँडल करते. तू मॉरिशस करतेस. ओके. म्हणजे तुझं 2 ते 10 आणि ह्याचं 9 ते 6. भेटणार कधी तुम्ही. शनिवार ऑफकोर्स. अरे बापरे. कारण ही रात्री 10 वाजता आल्यानंतर थकलेली असणार आणि त्याच्या पुढे गप्पा मारू शकत नाही, कारण तुला 9 वाजता निघायचं असेल. म्हणजे आल्यावर मला तयारी करायची जेवणाची वगैरे. जेवणाची तयारी करायची, जेवण बनवायचं, ही आली की जे खाऊ घालायचं. हे लहान मुलांना नाऊ खाऊ घालतात तसं. म्हणून त्याची तयारी मी आतापासूनच सुरू केली. आम्ही सारे खवय्यामध्ये येऊ. ओके. बरं तुला काय काय बनवता येतं. आता सध्या प्रोसेसमध्ये आहे शिकण्याच्या. बरं मला सांग, आता हे तुमचं अरेंज मॅरेज आहे बरोबर आहे. अरेंज मॅरेज आहे. अरेंज मॅरेज करावं असं पहिल्यापासून तुमच्या दोघांच्याही मनात होतं. नाही मनात नव्हतं, पण CWAचा अभ्यास करताना लव्ह मॅरेज करायची वेळच आली नाही. वेळ नाही मिळाला. आणि तुझं काय. नाही मला वेळ भरपूर मिळाला. इंजिनिअरिंग करताना वेळ भरपूर मिळतो ह्या गोष्टींसाठी. खूप वेळ मिळतो, पण मे बी योग्य व्यक्ती नाही मिळालं. योग्य व्यक्ती नाही मिळाली. काय मला तेच म्हणायचं की कुठल्याही व्यक्तीवर प्रेम करायचं असेल ना पहिल्यांदा वेळ लागतो. वेळ मिळाल्यानंतर मग देवाणघेवाण होते, विचारांची देवाणघेवाण होते, सगळ्याच गोष्टींची देवाणघेवाण होते, पण त्यासाठी वेळ द्यावा लागतो. बरोबर की नाही. तर आता तुमचं अरेंज मॅरेज आहे बरोबर आहे. आता किती 6 महिने झाले साखरपुडावर. 3 महिने. 3 महिने झाले. या 3 महिन्यात साधारणपणे किती वेळा भेटलात. रोज. पण मेजर तुम्ही शनिवार रविवारच भेटत असाल. मेजर म्हणजे एक आपण 2 तास 3 तास 4 तास असं शनिवार रविवारच भेटत असाल. ओके. आई वडिलांचं तुझं काय म्हणणं आहे सुनेबद्दल. बेसिकली त्यांचं पण म्हणजे मला पण मोठी बहीण आहे, तिचं लग्न झालं तर त्यांना माहिती आहे की एक मुलगी दुसऱ्या घरात गेल्यावर तिला ऍडजस्ट व्हायला थोडा वेळ लागतो. बरोबर. त्यामुळे मग आपण तिला समजून घेणं महत्वाचं आहे. तर असंच मग म्हणजे ही सांगेलच तुम्हाला एक्सपिरियन्स ऑफकोर्स की कसा वाटला काय ते. तर कसं वाटलं. छान. याचे वडील तर खूप एकदम मनमोकळ्या गप्पा मारतात. आणि नवरे मंडळी किंवा पुरुष मंडळी खूप असे मनमोकळे असतो बाबा, नाही करे. आणि ह्याची आई थोडी आहे धाकातली, पण म्हणजे त्या सांभाळून घेतात. काही येतं नाही. त्यांचा आवडीचा विषय काय आहे. स्वयंपाक. आणि त्यात तू वाकबगार आहेस. नाही आता प्रॅक्टिस चालली. आता ती त्यांच्याच हाताखाली सगळं शिकणं चालू आहे. ओके. आज आम्हाला इथे काय दाखवणार आहेस तू. आज मी म्हणजे कोकोनट बनाना पसंदा म्हणून एक आहे तर तो मी करून तेवढं एकमेव तू आज करून दाखवणार आहेस. जे ठामपणे मी करून घेतो. ओके. आणि तू. मी ग्रिल्ड पनीर अँड फावा बीन सॅलड करणार. ओके. हे कुठं शिकलीस तू. ते मी मॉरिशसला गेलेले तेव्हा तिकडे बीन्स मिळायचे ना, त्याच्यामुळे मग शिकले. ओके. म्हणजे कसे म्हणजे अडचण आली की माणूस कसा शिकतो बघा. ओके. आता माझी तीच अडचण आहे की मला खूप भूक लागलेली. आपण किचनकडे जाऊया का. एक्झॅक्टली. चल.
गजेंद्र आणि पूजा दोघे आपल्या किचनमध्ये आलेले आहेत. तुमचं दोघांचंही मी खूप मनापासून स्वागत करतो. तू काय बनवणार आहेस? ग्रिल्ड पनीर अँड पावा बीन सॅलेड. ओके, तू कधी खाऊन बघितलीस का? का माझ्यावरच आजचा पहिला प्रयोग आहे? तुमच्यावर पहिला प्रयोग. बापरे, माझ्यावर. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय आहे? हे बीन्स आहेत, हे उकडवून घेतले. ओके पनीर त्याला ऑलिव्ह ऑइल लावून ग्रिल करून घ्यायचं. ओके. शेव गार्निशिंगसाठी ऑलिव्ह ऑइल, लिंबू, लिंबाचा रस, पुदिना, हा पुदिन्याची पानं गार्निशिंगसाठी, मिरीपूड आणि मीठ. फर्स्ट क्लास झालेलं आहे. म्हणजे साहित्य कळलेलं आहे. हे तू शिजवून घेतलेलं आहेस ना? हो, हे शिजवताना तू कुकरमध्ये. त्यात काय घातलंस? मीठ काय घातलं? नाही, पाणी फक्त प्रेम आणि पाणी, बाकी काही नाही. नाही. ओके, आणि हे काय आहे? पनीर त्याचं काय केलंस तू? त्याला ऑलिव्ह ऑइल लावून मायक्रोवेव्हमध्ये 3 मिनिटं ग्रिल करायचं. आता काय करायचं पुढे मला सांग. पहिल्यांदा बीन्स एकत्र करून घ्या. हे शिजवलेले बीन्स आहेत. हो. कुकरमधून किती शिट्ट्या काढल्यात? 1 शिट्टी. 1 शिट्टी. ओके त्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल. ओके. तुलाही खायचं आहे हा? तू असं बिंदास उभा राहू नकोस. मिरपूड हेच तिखट म्हणून पण काम करतं, त्याच्यामुळे वेगळं तिखट घालायचं नाही. ओके. मीठ. चवीसाठी मीठ आणि लिंबाचा रस. ओके. हे मिक्स करून त्याला एक वेगळा स्वादही यावा याच्यासाठी मी पुदिन्याची पानं पण घातली. हे पाचक पण होतं. ओके. हे थोडा वेळ मुरवत ठेवायचं म्हणजे त्याचा स्वाद लागेल बीन्स. किती वेळ साधारण? 5-10 मिनिटं. 5-10 मिनिटं. हां. ठीक आहे, 5-10 मिनिटं माझ्या हातात आहे. तोपर्यंत एक प्रश्न विचारून घेतो. तुला हिचा वाढदिवसाची तारीख माहिती आहे? 3 मे. 3 मे. प्रश्न आहे का स्टेटमेंट आहे? बोथ, आयदर ऑफ द यू कॅन से. काय 3 मे आहे तुला? हो. हां. वाचलास पहिली परीक्षा पास झालो. लक्षात ठेव बाबा, हे फार अवघड असतं. तारखा बिरखा लक्षात ठेव. ह्याचं काय वाढदिवस? 20 नोव्हेंबर. 20 नोव्हेंबर. ह्यानं कसं लक्षात असतं? आपणच माती खातो हे लक्षात ठेव. आपणच माती खातो. आपले 5-10 मिनिटं झालेली. मला वाटतं हे सगळं व्यवस्थित झालंय का गं? हो. ओके, आता काय करायचं? आता पनीर जे आपण ऑलिव्ह ऑइल लावून ग्रिल करून घेतलंय ते याच्यात मिक्स करण्यापूर्वी पनीरला मीठ लागायला पाहिजे म्हणून याच्यावर मीठ भरभरून घ्यायचं. ओके. ओके. आपलं हे होतच आहे तयार. पण मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. तुमचं जेव्हा बघणं झालं, हां. जे आता कांदे पोहे नाही दिले तिने, पण चिवडा दिला. चिवडा. पण काही प्रश्नांची काही देवाणघेवाण झाली का? हो. काय काय प्रश्न झाले? मला एक प्रश्न आठवतो, तो म्हणजे स्थायिक कुठे होणार आहे. आता पुण्यातले मुलगे म्हटल्यावर पहिला प्रेफरन्स मुलीचा हाच असतो की पुण्यात होणार आहे का. आणि तू IT वाला म्हटलं तो पहिला प्रश्न. बरोबर. आणि ह्याच्या आधी मी बेंगलोर, हैदराबाद अशा बऱ्याच ठिकाणी होतो जॉबला, त्यामुळे तो प्रश्न एकदम ठाम होता की मग तू पुण्यात सेटल होणार आहेस का. त्यावर मग मी थोडा विचार केला आणि म्हटलं हो. कारण त्यामागचं कारण असं होतं की माझे आई वडील ते दोघं पुण्यात सेटल्ड आहेत. त्यामुळे तो एक विचार करून एक मे बी आत्ता 2-3 वर्ष नाही, बट आफ्टर 2-3 इयर्स मला सेटल्ड पुण्यातच व्हायचं आहे. बाकी हिच्याकडनं बरेच प्रश्न होते ते तुम्ही विचारू शकता. उदाहरणार्थ? ह्याने आणि मला विचारलेलं की मी शिफ्ट ड्युटीजमध्ये काम करते, तर मग तेच कंटिन्यू करणार आणि ते कंटिन्यू करत कसा बॅलन्स करणार. मग त्याच्यावर काय तोडगा काय निघाला? म्हणजे आय विगर टू नो, कारण ही 2 ते 10 आणि तू 10 ते 6. IT थोडं फ्लेक्झिबल टायमिंग असतो. म्हणजे 9लाच या असे कुठले हे नसते, पण ठीक आहे 10-10:30पर्यंत. मग सकाळचा थोडा वेळ एकत्र स्पेंड केला जाऊ शकतो. बरोबर. म्हणजे असं एक म्युच्युअल सोल्युशन आमच्याकडे होतं. आणि तो वेळ स्पेंड केल्यानंतर मे बी तुम्ही ब्रेकफास्ट एकत्र घेऊ शकता. लंचसाठी मी तर डबाच घेऊन जातो, सेम ही पण करू शकते. आणि रात्री मग थोडं ठीक आहे 10 वाजता जरी सुटलं तर एक 11पर्यंत माणूस घरी येतो. बरोबर. त्यानंतर ऑफकोर्स मला असं वाटलं की मी हिच्यावर प्रेशर टाकू शकत नाही की तू जेवण आल्यावर जेवण कर, हे म्हणजे जेवणाचं तयार कर सगळं वगैरे. नाही, ते अवघड आहे. तर आजकाल एक कॉमन सिस्टीम आहे की एक पोळ्यावाली बाई असते सगळ्यांकडे. हो. भाजीचं मग आता मी शिकायला सुरुवात केलीच आहे. तर असं काही एक किंवा सकाळी ही भाजी करून जाऊ शकते. हो, ते एक आहे सोल्युशन. हा, म्हणजे कधीतरी अडचण आली बरोबर. फक्त आपापलं वाढून घ्यायला लागेल. पण जर दोघांना जॉब करायचं म्हटलं तर मला असं वाटतं की ते योग्य आहे. ठीक आहे, म्हणजे आपण सुवर्णमध्ये गाठलेलं आहे या सगळ्या गोष्टींचं. ओके, आता ह्याच्याकडे हे तुझं कुठपर्यंत आलं? ते हे तयार आहे. आता आपण गार्निश करायला लागतं. ओके.
तिखट शेव. येस. ओके. आणि एक पुदिन्याचं पान. फर्स्ट क्लास. टकाटक लिहून घ्या साहित्य आणि कृती. ग्रिल्ड पनीर अँड फावा बीन्स सॅलड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेले फावा बीन्स, पनीरचे तुकडे, शेव, ऑलिव्ह ऑइल, लिंबाचा रस, पुदिना, मिरपूड आणि मीठ. कृती: ऑलिव्ह ऑइल लावून पनीरचे तुकडे ग्रिल करून घ्यावेत. एका बाउलमध्ये वाफवलेले बीन्स घ्यावेत. त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल, मिरपूड, मीठ आणि लिंबाचा रस घालावा. या बाउलमध्ये बारीक चिरलेला पुदिना आणि थोडंसं मीठ लावलेले ग्रिल्ड पनीरचे तुकडे घालावेत. सर्व्ह करताना सॅलडवर शेव घालावी.